हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो अर्जुनाक तो तागेलेक विभूती पुराई सांगून ते म्हळ्यार तो सांगता सकंच्या सकड्या आपणच कसं लईत ते म्हणून सांगून तो सांगता येताम विभूतीम योगमच्या मम यो वेति तत्वतः. कोणाक तत्वतः कळटा. तत्वतः म्हळ्यार परिपूर्ण चावन कळचे. एक वेदशास्त्रांतू प्रमाण युक्त चावन परमात्मा कसं म्हणून सांगला पळय तेच रितीरी आम्ही परमात्माक अर्थ करून घेवचे. म्हाका देवाल काणी गोत्तस म्हळ्यार पावना. ती काणीचे भाव कसले ते आमकां कळका. तशी कोणाक कळटा की ताका अविकंपेन योगेन म्हणलें. अविकंपेन म्हळ्यार ताका परमात्माक एक पावच्याक एक उपाय. योग म्हळ्यार उपाय. ते अविकंपेन म्हळ्यार चंचल नातिले दृढ मनाचे एक ध्यान ज्ञान भक्ती खंयचे जो एक योगाचे. योग म्हळ्यार उपायाचे मोक्षोपाय म्हणटा ताका. तज्जीन अविकंपेन योगेन युज्यते. म्हळ्यार खंडित ताका असल सकडी मोक्षोपायाचे ध्यानादी योग निश्चल जावन कळत ताका. अत्र न संशय. अंतु संशयू ना म्हणून परमात्मो अर्जुनाक सांगता. आत परमात्मो अर्जुनाले कसं सांगता म्हळ्यार प्रती एकाक परमात्मो कारण म्हणून म्हळ्यार एक ज्ञान कोणा आसता तांकां एक फल म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार फल सिद्धी जाता. त्या विशयी पळय दृढ करचे खातीर ते बद्धवे जात वैवे खंडितवे म्हळ्यार असल संशयाक परमात्मा ना ते बद्धची म्हणून दृढ जावन सांगचे खातीर अनेक ज्ञानी पुरे मेगेल उपासन केल्ला यांची म्हूण सांगून तो सांगता पळया. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता बुधाः. भक्ती भरलेले तसले ज्ञानी जन. बुधा म्हळ्यार ज्ञानी. भाव म्हळ्यार हांगा कसले भक्ती म्हळ्यार भाव. समन्विता म्हळ्यार परिपूर्ण जावन आशिल्ले. भरलेली भक्ती म्हळ्यार पूर्ण भक्ती म्हणून. तशी तांकां तसल जनाक त्या ज्ञानींक म्हणटा. म्हळ्यार भक्ती भोर नाशिल्ले भक्ती पूर्ण जावन आशिल्ले ज्ञानी म्हळ्यार ताजे अर्थ भक्ती अपूर्ण आशिल्ले ज्ञानी म्हण सचवे वय आसा. ಕೆಲವು जनांक ज्ञानस परमात्मा विशय मस्त गोतस वाजिल्यांचे शिकल्यांचे सकडस जाल्यार तांकां भक्ती ना. परमात्मा लोटो वैरी भक्ती ना तांकां. कसं की एक शिकल्यांची वाजिल्यांची म्हण खंयच्याय एक परमात्मा विशय कळटानी वाद करूंक जावची तितले तांगेले बंडवाळ आसा तितले ज्ञान आसा जाल्यार तांकां परमात्मा वैरी भक्ती ना. ते एक कसले एक मोह परमात्मा वैर प्रीती नातिले परमात्मा विशयी सांगचे जाल्यार परमात्माक ते नाका. आतां आमी कोणाले वैर प्रितीन सांगचे आनी प्रीत नातिले सांगच्याक ते प्रीत नातिले वगळसुका म्हण वगळसुच्याक जेव प्रितीन वगळसुच्याक कितली चड म्हण आसा पळय ते कोण वगळसून घेता ताकाय कळटा. तशी हांगा परमात्माक तो कोणाल करीन भक्ती करून घेता. तांगेल भक्तीन तूं तांगेल ते ज्ञानान तूं भक्तीच की ना. कोणाल करीन तागेल विशय सांगून घेता त्या ज्ञानान तो ताका भक्तीच की ना म्हणून तो पळयता परमात्मा. केन्नाय कशी म्हळ्यार ज्ञान आशिल्ले जनांक भक्ती सुका ते भक्ती आसल्या मात्र ताका एक श्रेष्ठता म्हूण म्हणटाची. तशी हांगा सम्यक अन्वितः समन्वितः म्हणलें परमात्माले ज्ञान आसल्या पावना परिपूर्ण जावन आशिल्ले समन्वित जावन आशिल्ले जाल्यार भक्ती जावका म्हूण सांगून हांगा अर्थ येता. भाव समन्विता बुधाः मम ते कशी मम स्वामी हरे हे नित्यम म्हाका राखतलो एकलो परमात्मो हरी सर्वोत्तम तो शिवाय म्हाका विंगड कोणेय राखनाची तो शिवाय म्हाका अन्य गती ना म्हूण सांगून मिगेल परमात्मो म्हाका केन्नाय
पाठबला राबता केदनाय म्हाका राखता खंयचे कश्टा दुखूनय म्हाका पार करता म्हूण सांगून एक दृढ भक्तीन कोण परमात्माल पूज करता की ते एक श्रेष्ठता नानतले ताका कसं म्हणटाची एक डांबीक हांव एक पूज करता म्हण 4 जणां दाखोवचे खातीर पूज करचें त्या पुजेक कसलेंय एक प्रयोजन ना कसलेंय एक फल ना तशी तो सांगतरस खंयची ज्ञान जावका भक्ती समन्विता बुधा हा ज्ञानी म्हणलें ते ज्ञानींक खंयची ज्ञान जावका हा अहम सर्वस्य प्रभवः आपणची म्हळ्यार परमात्मा सांगता परमात्मुची सर्वस्य प्रभवः प्रति एकाची सृष्टीक परमात्मू कारण करतर म्हूण प्रति एकाचें म्हळ्यार कसलें ब्रह्म दुखून धोरनो जगत्यार असूचे सूक्ष्माती सूक्ष्म सृष्टीक समीत परमात्मू कारण ब्रह्माक केले ते धोड साधक उत्तम साधक जावन आशिल्लो ब्रह्मू तक्क धोरनो रुद्रू इंद्रू देवते विद्याधर गंधर्व किन्नर असल पुरे जावन मर्त्य लोकार आसूचे सर्व जिवांक तांतूय सूक्ष्माती सूक्ष्म दोळ्या दिसना ना समीत जीव आसाचे आमी वायरस आनी म्हणटा पळय बॅक्टेरिया वायरस हें पळय दोळ्या दिसना असले जिवाक समीत सृश्टी केलेलो परमात्मुची तशी अहम सर्वस्य प्रभवः मत्त सर्वं प्रवर्तते खाली सृष्टी कोण सोडली वेताणे ना मत्तः मेगेल निमतीची सर्वं प्रवर्तते ते जन्म आईल जीवाचे जन्म दुखून मरणपर्यंत क्षण कसल सकड तांगेल जीवनांतू जाता ते पुरे मेगेल निमती जाता जल्लेल जिवा करीन सर्व कर्म करोचे परमात्मानची म्हूण सांगून ज्ञानी जनांक कळटा जाल्यार प्रापंचिक जन कसं करतात त्यांनी हे पुरे केलेलं आमगेल निमती पुरे जाल्लेले म्हूण प्रापंचिक जनान लेखल्यार ज्ञानी जन सर्वाक कारण परमात्मा म्हूण लेखताची तेन विना तृणम अपि न चलती म्हूण सांगून त्या ज्ञानी जनांक मात्र कळतात तेची ताणें परमात्मान सांगिल्लें अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा अशी कोळणू अशी लेखून परमात्मान जी पुराय सृष्टी केलेली मानय सृष्टी जनना यात लेखून मरणपर्यंत प्रति जीवाचे मात्र न्ही ब्रह्मांड सृष्टी जायत लेखून ब्रह्मांड लय जावूतय सर्व समस्त ब्रह्मांडाचे सर्व क्रिया कार्याक कारण तोच परमात्मुची सर्व कर्म करयतल तो सर्व भोगयतल तो सर्व दुःख दितल तो सर्व सुख दुःख भोगयतल सकडी भोगत्रा तोच भोगत्राय सगळे जगत या निमती कसं जाता ताका हे पुरे कोणाक कळटा म्हणल्यार ज्ञानींक कळटा असल ज्ञानी मत्वा इति मत्वा अशी पुरे परिपूर्ण ज्ञान असून माम भजन्ते म्हाका आराधन करताच की भजन्ते म्हळ्यार कसं न्ही आराधना अनन्य चिंतना आराधना म्हळ्यार परमात्माले परिपूर्ण ज्ञान पावील जन ज्ञानी जन भक्ती समन्वित जावन परमात्माले आराधन करताची अनन्य चिंतन करताची आतां तसलरी परमात्माक इतली सकट रिती तोच ताणें केलेले सृश्टी ताणेची पळोवन घेवची ताणें लय करचें हे पुरे यथार्थ जावन कोण भक्तीन आराधन करताच की म्हूण म्हणलें आतां खंयची सकट आराधना म्हूण तें मागीर सांगता खंयची सकट म्हूण म्हळ्यार खंयची रिती परमात्माक आराधन करतात तांणी भक्त म्हळ्यार जन कशी तांणी आराधन करताची म्हणूय सांगता पळय हांगा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च मच्चित्ता मद्गत प्राणा परस्परं बोधयन्तः कथयन्तः प्रापंचिक जन देवाले आराधन यांत्रिक जावन करताची दिसा एक पंत तांणी देवा कुडा चमकल्यार चल्ले देवा एक नमस्कार घाल्ल्यार चल्ले काल गंटकी अर्द गंटकी बैसून स्तोत्र म्हळ्यार ते दुसचे दिसा जल्ले तांगेले मागीर पायचे दिसाक म्हूण देव दिसा एक पंत की वारा एक पंत की देवस्थाना वचून देवा पांय पळोवन येयल्यार जालें अशी यांत्रिक क्रिया कोणाले प्रापंचिक जनाले जाल्यार ज्ञानी जन भक्त जन सर्व जिवना वयरी सर्व विशया वयरी सर्व शरीर सुखा वयरी आसक्ती सोडलेले जन तांणी मच्चित्ता
परमात्माल वैरी मन दवरताची चित्ता म्हळ्यार मन परमात्माल वैरी दवरताची सगळो दिसू परमात्मा सोळ्या तांगेल मनांत विंगड कचले ना त्या रित्री परमात्माल आराधन करताची यांत्रिक आराधने निमती परमात्मा मेळना आमकां दिसा एक पंत विष्णू सहस्रनाम म्हणल्यार जाल्ले म्हण लिखून सूर केलेल कशी कैद केलेल कशी म्हूण कळना नशी म्हणचे जेव्हा हांव दिसा 10 पंत विष्णू सहस्रनाम म्हणटा म्हण लेकल्यारीचे ना ते 10 पंत म्हणटनी एक पंत पुणी एक नांवां वैरी पुणी आमगेलें मन रबलावे म्हण म्हणलें मांत्र मुख्य तशी कितले पंत मनातील सांगल्यार कसले जायना मनसू कारणविल्ल पाप पुण्य केला म्हण सांगून म्हणला पळय तशी मनान तूं देवाक भरती दवरन म्हळ्यार मनान तूं देव बोर नासचें म्हळ्यार विंगड अन्य चिंतने भितर वच्चाक जागो मेळूनच तितली परमात्माल चिंतना मनान तूं बोर नासका तशी आसून परमात्माले एक अचिंत्य महिमे कसले म्हण म्हणलें ते यथार्थ जावन अर्थ करून घेवन तो देवूची हांव पूज करचो विग्रहान तूं आस म्हण लेखून कोण आराधन करतकी तें मुख्य पळया पंढरापुराचे मुखारलेले जनांक पंढरापुराचे विठोबाले पाय्यार माती 2 पांय पुढे सोडताचे आतां गोत ना म्हाका फुडें त्या वेळार पुराय जनान म्हणून म्हाका पंढरापुराल विठोबा पूण भारी संतुश्टलो म्हाका पुढे म्हणलें मिगेल योगुतो सकडी बई जाल्यार पंढरापुरा वचून त्या विठळाक आमी आप्पळे म्हणल्यार कसले होड विशयी न्ही विठळाक आपडतना कितली भक्ती आमगेली हृदया आशिल्ली खंयची अनुभूती आमकां येयली त्या विठ्ठलाल चरणार माती दवरतना कसल अनुभूती जाल्ली आमकां त्या मुख्य ना नातल्यार विठ्ठलाल आंगार सगळो दीस जरलोय भोंवच्या पुरोची देवाल स्पर्श तांकांय जाता जाल्यार तांकां देवाल विशय कसलें ज्ञान आसवें ना तांकां कसलेच गोतना ज्ञान ना तांकां भक्ती म्हळ्यार कसो म्हणून गोतना देवाल विशयूय तांकां गोतना तशें न्हू तांणी आपळे म्हणजे आमी आपळेले जाता आमी परमात्मा भक्तीन आपणानातल्यार एक देवाल आंगार गुंचे जरल्याक कितले परमात्मा कळ्ळा तितले आमकांय कळ्ळा म्हण जाता तशें न्हू परमात्माले ज्ञान परमात्माल विशयांत तो ज्ञानशील भक्त सगळो दीस परमात्माल वैरी मन दवरता ताजे खातीर अनुदिना निन्न नेनेतू मनवू निन्नली निल्लली म्हूण सांगून म्हणटात पळय तशी मनवू निन्नली निल्लली सगळो दीस मच्चित्त मिगेल वैरी मन दवरचें मदगत प्राणाः मिगेल वैरी तांगेले प्राण म्हळ्यार इंद्रिय समीत सर्व प्राण परमात्माल वैरी आसता सर्व इंद्रिय परमात्माल वैरी दवरचे परमात्माला वैरीची मन इंद्रिय चित्त सकट दवरून आराधन करचे आणि हांव करचे प्रति एक कार्य सगळे दिसांतू क्षणांतू कितले हांव कार्य करता त्या परमात्माल पुजाची म्हण लेखून करचे ते मदगत प्राणा ई भक्ती पळय गोपिकास्त्रियान दाखयल तांणी परमात्माल वैरी तांगेले तनू मन दवरलेले तांगेले सर्व प्राण परमात्माल वैरी आशिल्ली तशें जावन परमात्मान कंसाले मथुरेक वचून कंस वध जातर येना पळय तेदन तांणी निराश जावन आनी आमी जीव सोडचे की म्हूण सांगून आसतना परमात्मान उद्धवा पेटोवन तांकां उपदेश दिवचे आस तशी हांगा मदगत प्राणा म्हळ्यार गोपिका स्त्रियाल भक्तीशी प्रतिक्षण प्रतिकार्य तांगेल परमात्माल कतिरची परमात्माली पुजा म्हूण तांणी करची आशिल्लें तशी बोधयंतम बोधन दिवचें कोणाक शिश्यांक हांगा गुरू स्थानार आशिल्ले जन्मर ते शिश्यांक वेदविद्येचे एक शिक्षण दिवचें ताजी मुखांतर म्हळ्यार वेद शिकोवचे मुखांतर परमात्माल तांणी ज्ञान दिवचें बोधयंतम शिश्यांक बोधन दिवचें तशी कथयंतम परस्परम चार भक्त ಒಟ್ಟು मेळ्ळ्यार तांगेले विशय कसलेच काट पंचादीक आसना प्रागपंचिकाची कसली पंचादीक आसना चार भक्तान ಒಟ್ಟು मेळ्ळ्या तांणी परमात्माल विशय उलोवचे तागेलें चिंत्य अद्भुत जावन आशिल्लें काणी परस्पर एकल्या सांगचे परमात्माले कथामृत आयकुचे मात्र न्ही विशय विरक्त म्हळ्यार प्रापंचिक सुखाचे तुकून विरक्त जावचे वैरागी जावचे परमात्माल विशय सांगचो काणी आयकुचे अनुदिन परमात्माल चिंतन करचें आनी तूं तांगेलें जीवन जावन वता
प्रापंचिकाल म्हणके ಕೆಲವು ವೇಳು दिवसांतू थोडे वेळ परमात्मा खातीर वरलेले वेळ पुरे आईचे पाईचे पराचे आमगेले जेवणा खातीर जीवन निर्वहणे खातीर चिंतन करताचे मी जाल्यार भक्त तशें न्ही तांणी तांगेले सर्व विशय परमात्मा सोडताची तो खावं इतकी जेवं इतकी पुरे तू गेलेची परमात्मा सुख भोगय इतकी कष्ट भोगय इतकी तेवय तू गेलेची सर्व तू गेले निर्णय म्हणून सांगून सर्व तांगेले एक जबाबदारी परमात्माल चरणावयर दवरतात तांणी सर्व विषय परमात्माल चरणावयर दवरून फाईचे आईचे कालचे खंयचो विशय आमकां ना परमात्मा तूं दवरलेले वरी जाता त्याची विंगड कसले चिंतन तांकां ना अनन्य चिंतन एकची परमात्मान आमकां कसल लेखला तशी जाता कष्ट की सुख की कसं लेखला तशी जेवचे सर्व आमगेल भार परमात्माक म्हूण सांगून तांणी विंगड कसले चिंतन करनाशे अनन्य परमात्माल चिंतन करताचे तशी नित्यम तुष्यंतीच रमंतीच परमात्माल चिंतनेन तू तांणी वेळो व्यय करताचे आमी पुरे अन्य चिंतनेन तू काल व्यय करचे जाल्यार तांगेल वेळ जावन वच्चे खंयच्यान तू म्हळ्यार परमात्माल चिंतनेन तुची विंगड कसले विशय तांगेले मनांत येना खंयचे विशय आसक्ती तांकां ना सदा सर्व काळ परमात्माल कथा श्रवण परमात्माल कथा कीर्तन शिष्यांक बोधन ते केन्नाय करता तांणी आनंदारी एक जीवन करताची ते आनंदारी तशी म्हणल्यार तुष्यंतीच्या रमंतीच्या इत्या म्हळ्यार तांकां कसले हुस्को ना आमी करका आमगेले जेवका ते कसल ना परमात्मा करता सर्व भार कशी चेरडू आम्माल वयर भार घालता कसले गुतना चेरडाक वय आम्माले एक हांड्यार आसल्यार ताका फुल्ल रक्षण मेळ्ळ्या बरी अन्नाले खांद्यार बसल्यार त्या चेरडा फुल्ल रक्षण मेळ्ळ्या बरी ताका एकडे तेकडे मागशे मुखार कसलेची एक कश्ट येतले म्हूण म्हणलेले समीत भंय ना नातील निश्चिंतेर आम्माल पायार बैसून आसता पळय चेरडू तशीची भक्त परमात्माल चरणारी मन दवरून आनंदान आसताच की तांणी तशी मच्चित्ता अनन्य चिंतन परमात्माल करून तोची तारकू आमकां ह्या संवसारांत दुखून मुक्त करतलो तोची प्रेरक म्हळ्यार ह्या संवसारांत सर्व काम करयतलो म्हणलेले एक विशयांत संदेह नातील परमात्मू सर्वश्रेष्ठ म्हूण लेखचे मद्गत प्राण इंद्रिय पुरे परमात्माल वैरी केंद्रीकृत करचे बोधयंतः कथयंतः परस्परम तुष्यंतीच्या रमंतीच्या परमात्माल दिवी जावन अशी कहाणी ऐकूच्यांतू सांगच्यांतू आसक्त जावन तांतू संतोष तृप्ती पावतल जन प्रापंचिक जावन तांकां कसले सुख उपभोगाचे आसक्ती आसना तसल भक्तांक तो परमात्मा तांणी मिगेल प्रितीचे तांकां हांव खंयची रितीरी अनुग्रह करता म्हूण सांगून तो सांगता पळय याची तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मां उपयान्ति ते प्रीतीन भक्तीन मिगेल वैरी सदाची मन दवरून सुचे म्हळ्यार परमात्मालांतू सदा रत म्हळ्यार परमात्माला वैरी मन दवरून रत म्हळ्यार एक आसक्ती रत म्हळ्यार एक संतोष परमात्माला वैरी संतोष दवरून आसक्ती दवरून संतोष जावन सुचे ज्ञानींक या खंयची योग म्हळ्यार खंयची उपायान या दुस्तर म्हणची तसल एक संसार सागर तारण करून दांटून नित्य सुख म्हळ्यार माम उपयांती म्हळ्यार नित्य सुख सुखी म्हणलो मक्का जेवो नित्य सुख धाम जावन आशिल्लें मेगेल धाम पावच्याक म्हळ्यार आनंदमय जावन आशिल्लें तसलें परमात्माक पावच्याक बुद्धियोगम ददामी बुद्धियोग म्हळ्यार ज्ञानाचे एक उपाय ते आवची अनुग्रह करचे म्हूण सांगून परमात्मा सांगता पळया सततम युक्तानां तेषां सतत युक्तानां तेषां परमात्माल वैरी सतत युक्त म्हळ्यार परमात्माल वैरी सतत मन दवरून आशिल्लें परमात्माल चिंतनेन तूं सतत मन आशिल्लें तसलें परमात्माल सतत श्रवण मनन कीर्तन करची तसलें भक्तांक मात्र न्ही यांत्रीक जावन करचें न्ही प्रितीन करचें युक्तानां म्हळ्यार प्रितीन करच्याक आसक्तीन करच्याक रत म्हळ्यार ते परमात्मालेक चिंतन करून कीर्तन करून श्रवण करून संतोष पावची तसल भक्तांक म्हळ्यार सतत परमात्माल चिंतनेन तुची आनंद पावची तसल भक्तांक प्रीतीपूर्वक भजता म्हणलें भक्तीन आराधन करतल जनाक भक्तीन आतां ते सतत चिंतन करचें म्हळ्यार परमात्माल भक्ती असल्या मान जाता
तशी ओपासताण तसले प्रितीपूर्वक भजताम म्हूण कसलें म्हणलें भजताम प्रितीपूर्वकम म्हूण कसलें म्हणलें म्हळ्यार भक्तीन म्हाका कोण आराधन करता तांकां म्हूण म्हणलें. तसलें प्रितीपूर्वक म्हूण कसलें आयलें म्हळ्यार भक्तीन तूं दोनी विधाची भक्ती आसा परमात्माला वयरी कसलें म्हूण म्हळ्यार अव्यभिचारिणी आनी व्यभिचारिणी भक्ती म्हूण अर्थ अर्थार्थी जिज्ञासू हें अर्थ अर्थार्थी जिज्ञासूपणी व्हडणी अर्थ अर्थार्थी दोनी भक्त तांगेल भक्ती अव्यभिचारिणी नाही तांगेल भक्ती व्यभिचारिणी म्हणटाची तेची जिज्ञासू तन्नी ज्ञानी तन्नी अव्यभिचारिणी भक्ती करतले. तसले व्यभिचारिणी भक्ती म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार देवा हांव तुका एक होम करता तुगेले खतीर ही पूज करता तुका एक फुल्ला पूज दिता म्हाका अशी जावका म्हाका तशी जावका म्हाका तें मेळका म्हाका हें मेळका चेडवां बरी जावका बामणां बरी जावका अशें पळय लेखून परमात्माला आराधन करच्याक व्यभिचारिणी भक्ती म्हणटाची. तेची अव्यभिचारिणी भक्ती म्हळ्यार परमात्मा म्हाका तुगेले निमती कसलेय जावची नाका जाल्यार तूं जावका म्हाका कसलेय म्हाका तुगेले निमती ह्या प्रपंचान तूं कसलेय म्हाका अपेक्षा ना जाल्यार म्हाका तूंची जावका विंगड कोणय ना म्हाका सदां सर्व काळ हांगा आशिल्ली तितले काळ चिंतनाची केदन तुगेले वयर आमी मन दवर नासताची कितले वेळ तुगेले वयर मन आसता तितले वेळ आमी चिंते दुखून मुक्त जाताची असल एक परमात्मा म्हाका तुगेल प्रीती मात्र जावका म्हूण सांगून तुगेल वयर मिगेली प्रीती निरंतर आसूका तुगेल अनुग्रह मिगेले वयर निरंतर आसूका परमात्मा म्हणून कोण लेखता पळय ती अव्यभिचारिणी भक्ती म्हूण म्हणटाची. हें जावका तें जावका म्हूण ना. आतां प्रापंचीक जनांक परमात्माला वेरी व्यभिचारिणी भक्ती म्हूण म्हणलें इत्याक परमात्माला तें जावका हें जावका म्हूण अर्थार्थी भक्ती म्हूण म्हणलें पळय तें हे कश्ट येयले परमात्मा पार करी ते कश्ट येयले म्हाका मुक्ती कर त्या कश्टा दुखून तेंची म्हाका एक ह्या कसले एक अपेक्षा आसून तागेले भक्ती करचे अर्थार्थी भक्ती म्हणटाची. ना नातले आनीक भक्ती आसता कसले कसं की हे पळय व्रत उपाय केला कसं की पुण्य मेळटा खंय पुण्य मेळना कसो करूस स्वर्गा वताच खंय थंय सूख भोगूं येता खंय हांगा कश्ट न्हय स्वर्गांत सुख खंय म्हूण ते लेखून भक्ती करतले आसाची. मागीर जिवनांत तूं छांग जाता खंय परमात्माला वयर भक्ती केल्या कसले छांग म्हळ्यार कल्पना आमकां कसलें म्हूण म्हळ्यार घर दुड्डू कार सूख असले विशय ताजे खातीर अपेक्षा करून भक्ती करतले ही पळय व्यभिचारिणी भक्ती म्हूण म्हणटा. जाल्यार परमात्माला वयरी अनन्य भक्ती म्हळ्यार कसलें अव्यभिचारिणी भक्ती ती भक्ती करतले जनाक ददामी तम बुद्धियोगम येन माम उपयांती ते ददामी तम बुद्धियोगम येन माम उपयांती ते म्हळ्यार हांव तांकां बुद्धियोग म्हळ्यार एक ज्ञानाचे उपाय योग म्हळ्यार उपाय तांकां हांव ज्ञानाचे एक उपाय दिता येन ताची निमती माम उपयांती ते तांणी म्हाका पावताची म्हळ्यार तांकां हांव एक निश्चित ज्ञान दिता परमात्माला वयर एक निश्चल भक्ती निश्चित ज्ञान हांव दिता. परमात्मा कितले आमी आयकून घेतल्यारी काणी कितली काणी आमी वाज्जिल्यारी परमात्माले कितले आमी परमात्मा अर्थ करून घेतला म्हूण लेखल्यारी तागेल्या वच्ची एक वाट आमकां जावका न्हय तागे लागीं वच्ची एक वाट जावका न्हय आमी जेवो परमात्मा पुराय ती एकल्याला अंतर्यांतू आसा म्हणटा जाल्यार आमकां आमगेलो अंतर्यांतू परमात्मा आसा म्हूण कळना अशें आमी बिंबाचें आराधन करताची. देवू आमगेले हृदयांतू आसा जाल्यार आमी देवस्थानां वताची. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी हृदयांतून भगवंत राहिला हृदयांतू उपाशी आमगे लागीं आसा तो परमात्मा हृदयांतून भगवंत राहिला हृदयांतू उपाशी आमगेल ओटूची आमगेल्या हृदयांतूची तो आसा जाल्यार आमी रामेश्वर काशी तिरुपती बदरी केदार म्हूण अशी थंय वचून थंय देवा पळयताची तोच बद्री नारायण आमगेल्या हृदयांत आसा म्हूण आमी विसरताची. कृष्णा पळोवच्याक मथुरे वृंदावना वताची तोच कृष्ण आमगेल्या हृदयांत आसा म्हूण विसरताची. थंय वचून येता थंय भक्तीन त्या कृष्णा पांय पडताची जाल्यार ते कृष्ण कितले काळ आमगेल्या मनांत तो राबता ना थंय दुखून येतना एक 4 दीस उडगास आसता मागीर आमी अपास प्रापंचिकांत तूं बुडताची. तशी अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माक कोणीच अर्थ करून घेना जायची भायर वचून ताका परमात्माक सोदिताची.
तस्सल जनाक परमात्मा आव तांगेल हृदयांतू अस हृदय कमलांतू अस अंतर्यामी जावन अस जलरी मक्क तंक पोळोच जैना त्या पोळोची वाट कसली म्हूण म्हणलेलं एक ज्ञान म्हणलेलं उपायो हांव तांकां दिता म्हूण सांगून परमात्मो सांगता. तशी ಪುರಂದರದಾಸನ ಏಕ ಪದ್ಯ ಸಂಚಾಸ ಕಸಲೆ ಮುನ್ಮಣ ಆಧಾರ ಮೊದಲಾದ 6 ಚಕ್ರಗಳ ಶೋಧಿಸಿ ಬಿಡಬೇಕು ಈ ಕ್ಷಣ 3 ಸುಷುಮ್ನಾ ನಾಡಿಯ ಮೂಲಕ मळरी सुषुम्ना नाडी तै सांगला आधार ಮೊದಲಾದ 6 ಚಕ್ರಗಳ तसे म्हण सुषुम्ना नाडी म्हणस देव आमगेले देहांतू इडा पिंगळा सुषुम्ना ती सुषुम्ना नाडी परमात्माले बत्ता म्हणताची त्या सुषुम्ना नाडीचे नाडींतूची आमगेल 6 चक्र अस मूलाधार स्वाधिष्ठान मणिपुर अनाहत विशुद्ध आज्ञा सहस्रार म्हणून म्हणताच्या मी तशी इथली चक्र आम्ही आजी मुखांतर सुषुम्ना नाडी मुखांतर साधन कोर्ण कुंडलिनी योग म्हणता चक्का अटयोग कुंडलिनी योग ते साधन कोर्ण आम्ही वैर वच्चे कळवे आमगे सर्व शक्ती ऊर्ध्वमुख जावन होरचे ऊर्ध्वमुख जावन तशी वर्ता आमका ईशणत्रय दूर जतके कसले वित्तेषण पुत्रेषण दारेषण म्हळ्यार ईशणत्रय म्हळ्यार हांगा संपत्तू चरडूम बायल असले एक सुखाची अपेक्षा हे निजावन कष्ट दिता ईशण म्हणजे हे अपेक्षा सुखाची निजावन आमकां कष्ट दिता हे ईशणत्रय सोणवतकय आमकां तशी साधन करतची सुषुम्ना नाडी मुखांतर हे चक्र पुरे एककची मेटल जावन वैर वत्ता सहस्रार चक्र भेदन करून परमात्मा पावका म्हणून सांगून पुरंदरदासानी हे पद्यांतू सांगला. परमात्मा पावचक कोणाक गोतनाकी त्यांनी भायरी परमात्मा सोदिताची कंची वाटेन परमात्मा पावचे खंय परमात्मस हे सोदून सरयना भायर सोदिल्ले तितले वामट चड सोदून त्याकडे चमकली काही देव मेळची ना ताजी पशी परमात्मा आमगेले अंतर्यान तूं अस पण भायर खंय सोदूच पशी आमगेले देह कितले व्हड आसा तांत भितर अंतर्या आसोचे परमात्माक सोदूचे भारी लायक न्हय तशी भितर आसोचे परमात्माक सोदूचे आनी ताका पावचे वाट कसली ते आपण दाखयता म्हूण सांगून परमात्मा सांगता अर्जुनाक कशी दाखयता तेषामेवानुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयामात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषाम् एव अनुकंपार्थम तसल भक्तांक अनुग्रह खातीर अनुकंप म्हळ्यार अनुग्रह तांगेले वैर प्रितीन तांगेले वैरचे करुणेन अनुग्रह करचे खातीर अहम आत्मभावस्थ म्हळ्यार कसं आत्मभाव म्हळ्यार कसले आमगेले मनांतू नाना चित्तवृत्ती आसा म्हळ्यार नाना भावान खंय गुंत तें मन तांतू भितर सात्विक राजसीक तामसीक तिनी भावन आसता थंय परमात्मा सांगता थंय आपण आसता म्हूण सांगून तसल भक्तांगेले मनांतू सर्व चित्तवृत्तींतू आपण आसता तेदन खंय थंय सात्विक भाव चड जावन जनाल मनांतू राजस तामस भावनच पुंखानुपुंख जावन येवचे. राजस भावन म्हळ्यार कसं पळया देवाल उपासन करका आमकां मस्त संपत येता कश्ट येना दुख्ख येना 4 जनांतू आमकां किर्ती मेळटा अधिकार मेळटा संपताच्या अपेक्षा किर्ती अपेक्षा अधिकार अपेक्षा करचे परमात्मा आराधन करून हे राजस भावन जालें. आनी तामस भावन मनांत कसं की वायट विचार त्या शक्ती ही शक्ती पुरे आमी वश करून घेवन विंगड जनाक कोणाक आमकां कोण नज तांकां पुरे दमन करून कशी जाल्यार आमी सुख भोगू का असल चिंतन येवचें तामसी जनालांतू ती तामस भावना म्हणटाची तशी परमात्मा सांगता कोण मेगेल भक्त की तांगेल आत्मभावस्थ तांगेल ते हृदयांतुले मनांतुले भावनेंतू सर्व भावनेंतू आपण रपता तेदना कसलेय वायट चिंतन येना वयवे तेदन सात्विक भावन मात्र जागृत जाता. तशी तांगेल मनांत राबून अज्ञानजं तमः नाशयामी ते अज्ञान म्हणलेले एक काळोखू भय म्हणटा पळय अज्ञान निमती जेवची ते आमगेल मनांत भय आमकां अज्ञाना निमती ज्ञान नातिले एक जीवनांतू काळोख जेवचे हे पुरे आव नाश करता म्हणून म्हळ्यार खंयचे कश्ट येवो
खंयचेय आपत येवो त्या जिवांक आमकां परमात्मो आस, परमात्मा आमकां पळोवन घेता म्हूण म्हणलें मनान तूं धैर्य आपण्यान दिवचें. तशी तो म्हणटा ज्ञानदीपेन भास्वता. ज्ञानदीप म्हळ्यार कसलें, परमात्मो केन्नाय मिगेल वटू आसता, मिगेल अंतर्यामी जावनू आसता. तशें जावन म्हाका कसलेय भंय ना, ह्या जगत्यान तुका कसलेय कश्ट येवो कसलेय जावो मिगेल वटू परमात्मस म्हूण म्हणलें एक धैर्य. पळय काळका वाटेन तूं एकल्यान वतना कसलेय दिसना नासतना ताजे वटू आन्यकलोय त्याची काळका येवो कसले जावो जाल्यार मिगेल वटू आन्यकलो आस म्हूण म्हळ्यार धैर्य येता पळय. हांगा तशें न्ही, कोण आस संपूर्ण उजवाडो संपूर्ण ज्ञानमय जाल्लो तसलो परमात्मो आमगेलो वटू आस. तो केन्नाय आमगेलो वटू आस, आमगेल्या अंतरंगांतू आसता म्हूण म्हणलें एक धैर्य त्या भक्ताक येवची तशी करता. मनान तूं दुख्ख म्हूण म्हणलेलें एक अज्ञान काळोख आमस तुगेलो वटू म्हूण म्हणलेलें ज्ञान दिवन, ज्ञान म्हळ्यार कसलें उजवाड दिवन तो परमात्मो ज्ञानदीपेन भास्वता. तो नाशयामी आत्मभावस्तु अज्ञानजम तमः नाशयामी. तांगेले मनान तुले कसले सकड अज्ञान म्हळेलें काळोख आस तें काणू ज्ञान म्हळेलें उजवाड तें नाश करून ज्ञान म्हळेलें उजवाड आपण दिता म्हूण म्हणटा. आनी परमात्मा अर्जुनालेक खंयची विशय सांगता म्हूण म्हणलेलें पायच्या दिसा गितामृत धारेंत पळया. आजी सांगिल्लें गीतामृत विशयो परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.